बरेचसे खर्च आत्ता मी बोलतोय ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून आहेत आणि खरे गंभीर आहेत ते पुढच्या नंतरच्या सगळ्या सलाईन ऑक्सिजन वगैरेमध्ये येणार आहेत. तर वन टाईम एक्सपेन्सेस काय काय असू शकतात? तर 2 डोळे, जोडी म्हटल्यानंतर चौघांचं कॅट्रॅक्ट इनएव्हिटेबली निघतं, कधीतरी निघतंच. पुण्यातला खर्च काय? किमान खर्च आज बऱ्याच ठिकाणी गेलात, दीनानाथवाले शेजारीच बसलेले आहेत. 35,000 ते 40,000ला सुरुवात होते. औषधं वेगळी असतात, रिक्षा जाणं येणं ओला वगैरे सगळे धरून 50,000ला एक डोळा पडतो. 2 लाख इथेच संपले. कानाचं मशीन, मग अशी वर चढत असताना एका बाईने कानाचं म्हटलं आत जाऊन बसून लावा, 50,000चं मशीन आहे हो. इकडे इकडे पडलं तर पंचायत होते. कानाचं मशीन. ॲलर्जी असते, रस्त्यात नेताना धूळ खाल्ली आमका, इनहेलर घ्या, बाकीच्या गोष्टी 500 रुपयाच्या घरात जातात ना. आणि किती दिवस टिकतात? 2 महिने टिकतात. जुना झाला म्हणून डॉक्टर म्हणतात टाकून द्या. त्याच्या पुढचा भाग कवळी. कवळीच्या संदर्भात मोठ्या गमती आहेत बघा. ज्या वेळेला मी पास झालो त्यावेळेला 10,000 दात काढून कवळी बसवून दिली जात असे. आता 1 लाख रुपये पुरत नाहीत. माझे इथे कोणी डेंटिस्ट आहेत का मला माहीत नाही, पण एकाने असं सांगितलं की हल्ली एक दात काढायचं तर किमान 300 आणि आयडियली 1200पर्यंत सुद्धा पडू शकतात. तुम्ही कुठे जाता, AC रूम आहे का, कशी आहे काय वगैरे वगैरे याच्यात. आणि इम्प्लांट वगैरे जर करायचं असेल तर मग 4 लाखाच्या पुढे जातात सगळ्या गोष्टी. याच्या पुढे काय आलं? याच्या पुढे आलं पेसमेकर, एन्जिओप्लास्टी, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी. खर्च हे वन टाईम असले तरी सुद्धा उभे करणं कठीण असतं. हा त्यातला सांगण्याचा भाग. गुडघे बदलायचं झालं तर आज घटकेला किमान 2.5 लाख. मग ते रोबोटिक असोत किंवा साधे असोत वगैरे वगैरे ते सगळं सोडून द्या. आणि गुणिले 4चा हिशोब करायचा आहे. म्हणजे हार्ट सोडलं तर बाकीच्या प्रत्येक वेळेला 4चा हिशोब करायचा आहे.